उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अमित शहांसोबत अर्धा तास चर्चा झाली आहे। चर्चेच्या वेळेला फडणवीस नागपूरच्या दौऱ्यावरती आणि अजित पवार हे बारामतीमध्ये आहेत। मुख्यमंत्री सकाळी 9:30 वाजता नागपूरला रवाना झाले आणि शिंदे 9:30 वाजता शहांना भेटण्यासाठी पोहोचले। शहांच्या 2 दिवसांच्या दौऱ्यामध्ये ही एकमेव व्यक्तिगत भेट होती। काल रात्रीची शहांची शिंदे फडणवीसांसोबतची बैठक रद्द झाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शहांसोबत ही अर्धा तास चर्चा झालेली आहे। चर्चेच्या वेळेला फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित नव्हते, कारण त्यावेळेला ते दोघे सुद्धा आपापल्या मतदारसंघामधल्या दौऱ्यावरती होते। फडणवीस हे नागपूरमध्ये होते, अजित पवार हे बारामतीमध्ये होते। मुख्यमंत्री सकाळी 9:30 वाजता नागपूरला रवाना झाले आणि एकनाथ शिंदे आणि अमित शहा हे 9:30 वाजता भेटले। शहांच्या 2 दिवसांच्या या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये ही एकमेव व्यक्तिगत भेट होती। काल रात्रीची शहांची शिंदे फडणवीसांसोबतची बैठक होती, ती रद्द करण्यात आली आहे आणि आज एकनाथ शिंदे आणि अमित शहा या दोघांची ही बैठक झाली आहे। त्यामुळे फडणवीसांशिवाय शहा आणि एकनाथ शिंदे यांची ही भेट झाली। त्यामुळे ही चर्चा नेमकी कोणकोणत्या विषयांवरती झाली यावरती आता तर्कवितर्क लढवले जात आहेत। निधी वाटपाचा मुद्दा, त्यासोबतच काही अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा मुद्दा, असे अनेक मुद्दे, त्यासोबतच नाशिक रायगड या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा, या मुद्द्यांवरती काही चर्चा झाली आहे का, असाही तर्क सध्या राजकीय विश्लेषक वर्तवताना दिसत आहेत। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अमित शहांसोबत चर्चा केलेली आहे। साधारणपणे अर्धा तास या दोघांमध्ये चर्चा झाली आहे आणि ज्या पद्धतीने राजकीय विश्लेषकांनी काही म्हणणं मांडलेलं आहे या भेटीच्या संदर्भात, त्यापैकी एक म्हणजे एकूणच या 3 पक्षांचं जे सरकार सध्या आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं महत्त्व अधोरेखित करणारी ही भेट होती, असंही म्हटलं गेलंय। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत। अभिषेक, एकूणच जर पाहायचं तर भेटीगाठीचा सिलसिला हा आपल्याला सध्याला पाहायला मिळतोय। मात्र एक दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज गृहमंत्री अमित शहा यांना सकाळी भेटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याला नागपूरला रवाना झाल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच जोरदार चर्चा रंगताना दिसते आहे। कुठंतरी नाराजी आहे का, नेमक्या काय घटना घडता आहेत आणि एकूण मागील काही दिवसात एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा होत्या। सोबतच येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर देखील अनेक घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच मुंबई महापालिका असतील किंवा मग इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असेल, इथं कशा प्रकारे लढायचं या संदर्भात देखील वारंवार आपल्याला चर्चा होताना पाहायला मिळते। धन्यवाद अभिषेक माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।